त्यामध्ये ना नंबर तुम्हाला डिसेंडिंग ऑर्डर मध्ये अरेंज करायचे. दोन प्रकारच्या ऑर्डर असतात, एक असेंडिंग असते, एक डिसेंडिंग असते. असेंडिंग ऑर्डर मध्ये काय असतं, छोटा नंबर पासून मोठ्या नंबर पर्यंत आपण नंबर अरेंज करतो आणि डिसेंडिंग ऑर्डर मध्ये मोठ्या नंबर पासून छोट्या नंबर पर्यंत नंबर अरेंज केले जातात. आता ह्याच्यामध्ये नाही का आपल्याला समजा आपण फॉर एक्झाम्पल असं घेतलं, नंबर घेतले तुमचे 01, 05, 36, 02, 09, 45 असे काहीतरी नंबर्स घेतलेत. ठीक आहे. आता हे नंबर तुम्हाला डिसेंडिंग ऑर्डर मध्ये काय करायचे, अरेंज करायचे. डिसेंडिंग ऑर्डर म्हणजे सर्वात मोठ्या नंबर वरती आला पाहिजे आणि सर्वात छोटा नंबर खाली आला पाहिजे. आता त्याला कसं कळणार की नंबर छोटा आहे का मोठा आहे, जसं मी तुम्हाला सांगितलं ना तसं त्याला काहीच कळत नाही कोणता नंबर ग्रेटर आहे कोणता नंबर स्मॉलर आहे. मग ह्यासाठी आपण कॅरी चेक करतो. मी मागं आपण स्मॉलर आणि ग्रेटेस्ट नंबरचा प्रोग्राम घेतलाय, त्याच्यामध्ये आपण स्मॉलेस्ट किंवा लार्जेस्ट दोन्हीपैकी जी काही कंडिशन द्यायची ती आपण चेक करतो. तसंच इथं मला काय, माझी रिक्वायरमेंट काय आहे, हायएस्ट नंबर वरती आला पाहिजे ही रिक्वायरमेंट आहे आणि लोएस्ट नंबर खाली आला पाहिजे ही रिक्वायरमेंट आहे. मग ह्यासाठी काय केलं जातं बघा, इथं आपण असं स्टेटमेंट मध्ये दिलंय की हा तुमचा काय, हे तुमचा बँक आहे. ठीक आहे, बँक म्हणण्यापेक्षा मेमरी लोकेशन आहे. ह्याचा ऍड्रेस काय दिलाय तुम्हाला, 3000H हा ऍड्रेस दिलेला आहे. ह्याच्यावर डाटा तुमचा स्टोअर आहे. असे किती नंबर स्टोअर आहे, समजा 10 नंबर तुम्हाला अरेंज करायचे असतील तर तुम्ही 10 नंबरला काय करणार, काउंटर सेट करणार. ठीक आहे. एक एक नंबर जसं जसं अरेंज होईल तसं तसं काय करेल तो एक काउंटर व्हॅल्यू कमी कमी होत जाईल. आता याच्यामध्ये दोन प्रकारचे काउंटर असतात. एक काउंटर म्हणजे तुमचे टोटल नंबर किती आहेत त्याच्यासाठी आणि एक काउंटर म्हणजे कंपॅरिझन करण्यासाठी, त्याला बाईट काउंटर म्हणतात. ठीक आहे. मग आता बघा याच्यामध्ये लॉजिक सांगते आधी, मग आपण प्रोग्रामकडे वळूया. आता इथं बघा, पहिल्यांदा आपण 3000 हा ऍड्रेस आहे, त्याच्यावर डाटा आहे तुमचा, असे नंबर ऑफ डाटा आहे. ठीक आहे. आता तो काय करतो, पहिला नंबर ए मध्ये घेतला, दुसरा नंबर रिस्पेक्टिव्ह ऍड्रेस वर घेतला. कोणताही नंबर घ्या जो तुम्हाला पाहिजे, कोणताही ऍड्रेस घ्या. तो काय करतो, हे दोन नंबर आधी काय करतो, कम्पेअर करतो. आता तुमची रिक्वायरमेंट काय आहे, मोठा नंबर वरती पाहिजे, छोटा नंबर खाली पाहिजे. मग हा नंबर तुमचा छोटा आहे, हा नंबर तुमचा मोठा आहे, तो काय करतो, एक्सचेंज करतो. एक्सचेंज करतो म्हणजे काय करतो, स्वॅपिंग करतो. म्हणजे 0501 अशी नवीन नवीन सिरीज तयार होते. म्हणजे पुढच्या वेळेस तो काय करणार, 0501 अशी सिरीज आहे आणि हे खालचे जे नंबर आहे हे ऍज इट इज इथं खाली राहतात, 02, 09, 45. ठीक आहे. पुढच्या वेळेस तो काय करतो, हा 01 ह्या 36 काय करतो, कम्पेअर करतो. परत तुम्हाला नंबर काय पाहिजे, छोटा वरती, मोठा वरती पाहिजे, छोटा खाली पाहिजे. मग इथं परत तो एक्सचेंज करतो म्हणजे परत स्वॅपिंग करतो. स्वॅपिंग केल्यानंतर नवीन सिरीज कशी तयार होते, 36, 01, 02, 09, 45 अशी सिरीज तयार होते. परत नेक्स्ट टाइम काय करणार, 01, 02 शी काय होणार, कम्पेअर होणार. मग तो परत नवीन सिरीज काय होईल, 05, 36, 02, 01, 09, 45 अशी सिरीज तयार होते. परत परत काय करेल, 01, 09 शी कम्पेअर होणार, नवीन सिरीज होईल 05, 36, 01, 02, 09, 01 आणि 45. परत कंपॅरिझन करणार, 05, 36, 02, 09, 45 आणि 01. आता असं तो कुठपर्यंत करणार, जोपर्यंत हा 45 वरती जात नाही तोपर्यंत. म्हणजे तुमची फायनल सिरीज कशी असली पाहिजे, 45, 36, 09, 02, 05, 02 आणि 01. असं जोपर्यंत अरेंज होत नाही तोपर्यंत तो कंपॅरिझन करत राहणार. तर ह्यासाठी एक काउंटर असतं, त्याला हाऊ मेनी टाइम्स कम्पेअर करायचं माहिती नाहीये. असे आपले नंबर किती, 1, 2, 3, 4, 5, 6 आहे. तो कमीत कमी तो काय करेल, 6 टाइम्स मिनिमम कंपॅरिझन करेल. ठीक आहे. आणि मग अरेंज मिळेल आणि ही जी अरेंजमेंट आहे ती काय करेल, रिस्पेक्टिव्ह लोकेशन वर स्टोअर करेल. कळालं का, हे लॉजिक आहे याच्यामध्ये. आता प्रोग्राम बघा. आता ह्याच्यामध्ये बघा,
आपण काउंटर सेट केलाय 0A ला, म्हणजे टोटल नंबर तुमचे किती आहेत? 10 नंबर सेट केले. ऍड्रेस ते नंबर कुठं स्टोअर आहे? 3000 वर. मग 3000 वर कुठं टाकले? DPTR. आता बघा 2 काउंटर कशासाठी घेतले? एक काउंटर म्हणजे तुमच्या टोटल नंबर साठी, आणि हाऊ मेनी टाइम्स तुम्हाला कंपॅरिझन करायचंय? 10 टाइम्स. म्हणून इथं हा बाईट काउंटर झाला. ठीक आहे. 10 नंबर असेल तर 10 मिनिमम 10 टाइम्स तुम्हाला काउंट हे करावं लागेल, कंपॅरिझन. त्यासाठी एक काउंटर. आता बघा DPL टू R2. DPL म्हणजे काय? लोअर बाईट ऑफ. आता बघा इथे काय केलंय? DPLचा डाटा किती तुमचा? 00 आहे. तो आपण कुठं लोड केला? R2 वर लोड केला. ठीक आहे. आता बघा पहिला नंबर DPTR ने पॉइंट आउट केलेला ऍड्रेस वरचे कंटेंट कुठे गेले? ए मध्ये, फ्रॉम एक्सटर्नल मेमरी. कारण इथं काय वापरलाय? एक्स वापरलाय. म्हणजे हा 01 ऍड्रेस 01 डाटा कुठं गेला? ए मध्ये गेला. ए टू 0FH. 0FH हा कसला ऍड्रेस आहे? बी रजिस्टरचा. म्हणजे हा 01 कुठं लोड झाला? बी रजिस्टर वर झाला. INC DPTR म्हणजे नेक्स्ट ऍड्रेस इन्क्रीमेंट झाला. म्हणजे नेक्स्ट ऍड्रेस काय झाला? 3001 झाला. ह्याच्यावरचा डाटा कुठं गेला तुमचा? परत ए मध्ये गेला. आता आपल्याला कंपॅरिझन कशाशी करायचं? ए चं बी शी कंपॅरिझन करायचंय. हे बघा CJNE म्हणजे कम्पेअर जम्प इफ नॉट इक्वल. याचा फुल फॉर्म काय आहे? C फॉर कम्पेअर, J फॉर जम्प, N फॉर नॉट, E फॉर इक्वल. कम्पेअर जम्प इफ नॉट इक्वल. कशाशी कंपॅरिझन करायचं? ए चं बी च्या डाटाशी. बी चा हा ऍड्रेस आहे. बी रजिस्टर घेतला तरी चालतो. ठीक आहे. मग ए चा डाटा तुमचा 01 आहे, बी चा डाटा तुमचा किती आहे? ह्या केसमध्ये 05 आहे. हे दोन्ही कम्पेअर होणार. जर व्हॅल्यू तुमची सेम नसेल, म्हणजे ग्रेटर दॅन किंवा स्मॉलर असेल, तर तो कुठं जाईल? डाऊन. डाऊन म्हणजे काय? हे तुमचं लेबल झालं. आता बघा नंबर तुम्हाला कोणता पाहिजे? वरचा नंबर तुम्हाला ग्रेटर पाहिजे आणि खालचा नंबर स्मॉलर पाहिजे. समजा इन केस असा तुमचा डाटा असतो 0501, तर वरचा नंबर ऑलरेडी काय आहे? ग्रेटर आहे. तर त्याने काय केलं असतं? मग हे बघा हे स्किप केलं असतं. डाऊन डायरेक्ट इथे आलं असतं. कॅरी चेक करणार. जर कॅरी तुमचा 1 असेल तर नंबर तुमचा काय आहे? स्मॉलर आहे. हा बघा डाऊन आला. आता इथं काय केलं? आणि समजा नंबर तुमचा स्मॉलर नसेल तर हे ए जम्प स्किप म्हणजे ते ऑपरेशन करतच नाही, तो स्किप करून टाकतो ते ऑपरेशन, डायरेक्ट डाऊनला येतो. आता इथं बघा R2 चा डाटा कुठं गेला तुमचा? DPL वर. R2 म्हणजे आपला डाटा किती होता? R2 वर 00 होता. तो कुठं लोड केला? DPL. ऍक्च्युअली तुम्हाला सांगते की ह्या इन्स्ट्रक्शनची काही तशी गरज नाहीये बरं का, पण त्यांनी काय केले, तुम्हाला समजा एखादा नंबर एक्स्ट्रा आला तर तो सेव्ह करण्यासाठी ठेवलेला आहे, पण त्याची काही गरज नाही. ते पण मी तुम्हाला सांगते. आता बघा इथं काय दिलं? JC म्हणजे जम्प इफ कॅरी. कॅरी असेल तर काय करायचं? स्किप करायचं. आणि नसेल तर काय करेल? तो R2 चा डाटा कुठं लोड करेल? DPL वर लोड करेल. असं त्याचं मिनिंग. आता बघा इथं काय झालं? इथपर्यंत आलं. मग ए आता आपल्याला हा डाटा कुठं स्टोअर करायचा? परत ऍड्रेसवर टाकायचा ना, कारण नेक्स्ट नंबर परत कम्पेअर करायचा आहे. हे बघा इथं काय केलं आपण? कंपॅरिझन केलं. कंपॅरिझन मध्ये समजा तुमचा नंबर असाच असेल सेम, तो एक्सचेंज करेल का? नाही. तसं नाही. इथं बघा इथं कंपॅरिझन केलं ना, जर गिव्हन नंबर नेक्स्ट नंबर पेक्षा लेस असेल तर तो काय करेल? डाऊन येईल, म्हणजे ते स्किप करून टाकेल. पण ग्रेटर असेल तर तो काय करेल? नंबर कुठं स्टोअर करेल? DPL वर स्टोअर करेल. असं त्याचं मिनिंग. म्हणजे एक्सचेंजच्या ऐवजी त्याने इथं असं इन्स्ट्रक्शन वापरली. तुम्ही एक्सचेंज पण करू शकता. एक्सचेंज म्हणजे काय? खालचा डाटा वरती जाणार, वरचा डाटा खाली येणार, म्हणजे मेमरी लोकेशन तो इंटरचेंज करणार. कळालं का? मग आता बघा आता आपल्याला कंपॅरिझन झालंय, परत डाटा कुठं टाकावा लागेल? ओरिजिनल ऍड्रेसवर. मग एचा डाटा कुठं गेला? DPTR ने पॉइंट आउट केलेल्या ऍड्रेसवर गेला. INC DPTR म्हणजे नेक्स्ट ऍड्रेस. आता हे 2 ऍड्रेस तुमचे कम्पेअर झाले ना, पुढचे 2 ऍड्रेस काय असणार आहे? हे 2. म्हणून इथं काय केलं? INC DPTR. आणि परत म्हणजे आता काय केलं बघा त्यांनी, ए चा डाटा एका लोकेशनवर टाकला, दुसरा डाटा बी मध्ये आहे तो
परत आपण ए मध्ये मूव्ह केला.